Dear students, how are you? Welcome all of you to our online class. Last period, we have been started the new topic that is 1.7. Are you a die kid? From this new topic, we have already studied many points. I just want to revise here that they are how you should take care of your personal hygiene, how you should take care of your clothes. The next one is, can you swim? Then, can you ride a bicycle? Now, dear students, you are 11 years old and studying in the 6th standard. So, you should care for at least one plant. And the last one is, you should dress up for a special occasion on your own. These points we have discussed in the last period. So, today we are going to discuss some remaining points. So the first one is that, can you convey an oral message to someone correctly? विद्यार्थी मित्र, मागील पाठामध्ये आपण जे पॉइंट्स होते ते पॉइंट्स आपण डिस्कस केले. त्यामध्ये पहिला पॉइंट होता पर्सनल हायजीन, सेकंड टेक केअर ऑफ युअर क्लोजेस, सायकल चालवता येते का, पोहता येतं का, एकतरी रोपट्याची काळजी आपण घेतली पाहिजे, किंवा स्पेशल ऑकेजनच्या वेळेला आपल्याला स्वतःचा पोशाख स्वतःच करता येतो की नाही, हे आपण पॉइंट्स डिस्कस केले. याच टॉपिक मधील राहिलेले जे काही पॉइंट्स आहेत दॅट इज दे आर रिमेनिंग पॉइंट्स, तर ते आज आपण इथं पाहणार आहोत. म्हणून यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे, कॅन यू कन्वे अन ओरल मेसेज टू समवन करेक्टली? कन्वे, कन्वे मीन्स व्हॉट? व्यक्त करता येणे. अन ओरल म्हणजे तोंडी, मेसेज म्हणजे निरोप किंवा संदेश, आणि समवन म्हणजे कोणाला तरी. मीन्स कॅन यू कन्वे अन ओरल मेसेज टू समवन करेक्टली मीन्स तुम्ही कोणाला तरी तोंडी संदेश अथवा तोंडी निरोप योग्य प्रकारे कळवू शकता का? धिस ॲक्टिव्हिटी is on the page number 25. So let's see the page number 25. Can you convey an oral message to someone correctly? This point is given in the red box. लाल रंगाच्या बॉक्स मध्ये हा पॉइंट दिलेला आहे. तर तिथे काय म्हणतायत, राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास ऑन. अगदी अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर एखादा मेसेज, एखादा निरोप किंवा संदेश जर तुम्ही कोणाला तरी दिला असेल तर तो काय करा, लिहा. तर सिच्युएशन किंवा कुठे कुठे तुम्ही दिलेला असेल तर लिहा. तर त्यांनी आपल्याला पॉइंट दिलेत पहा. ॲट होम जर घरी दिला असेल तर, इन स्कूल शाळेमध्ये दिला असेल तर, बिटवीन फ्रेंड्स मित्रांमध्ये दिला असेल तर यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. तर तो मेसेज तुम्ही या ठिकाणी अलीकडे जर दिला असेल तर तो तुम्ही मराठीत लिहा. तर पहा विद्यार्थी मित्र, कधी कधी निरोप आपल्याला कधी कधी आपल्या घरी द्यावा लागतो, कधी कधी शाळेतही द्यावा लागतो, कधी कधी मित्रांनाही द्यावा लागतो. घरी जर आपल्या आईबाबांना द्यायचा असेल तर आपण सांगतो की आज आमच्या शाळेत कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामुळे मला थोडासा घरी यायला उशीर होईल. किंवा शाळेमध्ये आपले जे टीचर्स असतात त्या टीचर्स लोकांना आपण सांगतो की सर किंवा मॅडम, मी 2 दिवस काय शाळेत येऊ शकणार नाही, कारण माझे आईबाबा यांच्याबरोबर मी माझ्या नातेवाईकाच्या लग्नाला जाणार आहे.
असाही निरोप आपण आपल्या शाळेमध्ये आपले टीचर्स सर किंवा मॅडम यांना देऊ शकतो, किंवा कधी कधी आपल्या मित्रांनाही देऊ शकतो की उद्या सुट्टीच आहे, तर उद्या आपण ग्राउंडवरती छानपैकी खेळ खेळूया. तर अशा पद्धतीचे जे मेसेज आहेत यांना आपण ओरल मेसेज किंवा आपण यांना तोंडी मेसेज असं म्हणतो. तर हे तोंडी मेसेज आपण ॲट होम म्हणजे घरी, इन स्कूल म्हणजे शाळेत, आणि बिटवीन फ्रेंड्स म्हणजे आपल्या मित्रांमध्ये देऊ शकतो. तर हेही तुम्हाला इथे करता आलं पाहिजे की तोंडी निरोप तुम्हाला देता आला पाहिजे, तोही करेक्टली, अगदी योग्य प्रकारे. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट पॉइंट. द नेक्स्ट पॉइंट इज गिवन इन द येलो कलर. You must know how to sew. You must know how to sew. To sew म्हणजे शिवणे, ज्याला आपण शिवणकाम म्हणतो. तर यू मस्ट नो म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नो, यू मस्ट नो. शिवणकाम कसे करावे हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे, आणि ते तुम्हाला थोडंसं करता यायला पाहिजे. पण हे शिवणकाम करत असताना किंवा माहीत करायला आपल्याला त्याच्या काही बेसिक्स आहेत, त्या बेसिक्स आपल्याला कळणं थोडंसं गरजेचं आहे. पहा, शिवणकामाच्या बेसिक्स. तर इथे काही चित्र दिलेली आहेत. तर त्या चित्रांमध्ये रनिंग स्टिच म्हणजे हा एक टाक्याचा प्रकार आहे. टाका जे शिवतो ना त्याला टाका म्हणतो, तर त्याला धावता टाका म्हणतात, रनिंग स्टिच. तर या चित्रामध्ये तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसतंय की दॅट इज कॉल्ड एज धावता, दॅट इज कॉल्ड एज रनिंग स्टिच. इन मराठी वी से दॅट धावता टाका. त्यानंतर हेम, हे शिवणकामामधलं दुसरं बेसिक्स येते. हेम म्हणजे कडा दुमडून शिवणं. आता कडा का दुमडल्या जातात कापडाच्या? तर कापडाचे जे धागे आहेत ते सुटू नये म्हणून कडा दुमडून जे शिवलं जातं किंवा जे शिवणकाम केलं जातं त्याला काय म्हणतात? हेम. काय म्हणतात? हेम. त्यानंतर दुसरा टाक्याचा प्रकार आहे बॅक स्टिच. कोणता प्रकार आहे? बॅक स्टिच. आता हे जे चित्र तुम्ही आता समोर तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, तर हे या शिवणकामाचं बेसिक आहे. त्याला मराठीमध्ये उलट टाका म्हणतात, बॅक स्टिच. त्याचा उपयोग आपण बघूया. नेमका बॅक स्टिचचा उपयोग कुठं होतो, रनिंग स्टिचचा उपयोग कुठं होतो. आणि हे जे तिसरं चित्र जे तुम्हाला आता मी दाखवतोय, बटन होल स्टिच, ज्याला आपण काज म्हणतो. काज, शर्टला काज असतात, बटन ज्यामध्ये आपण अडकवतो, तिथे एक विशिष्ट प्रकारे शिवावं लागतं, तर त्याला बटन होल स्टिच म्हणतात, म्हणजे काजा. काय म्हणतात? तर काजा. ह्या चित्रामध्ये तेही तुमच्या लक्षात आलं असेल. तर ह्या शिवणकामामधल्या काय आहेत? बेसिक्स आहेत. तर आपण यामध्ये आपल्याला काय काय आलं पाहिजे, किंवा इथे जे ताराचं चित्र जे दाखवलेलं आहे, तर ती तारा काय म्हणते की मी काय काय करू शकते. तर त्या पद्धतीनं आपल्याला या शिवणकामामधले जे बेसिक्स आहेत त्या माहीत करून आपल्याला आपलं स्वतःचं शिवणकाम करता आलं पाहिजे, किंवा आपण त्यामध्ये तरबेज असायला.
तर इथे दिलेल्या ज्या काय बेसिक्स आहेत त्या बेसिक्सवरून आपल्याला स्वतःचं शिवणकाम स्वतः करता आलं पाहिजे. तर ते आपल्याला माहीत सुद्धा असलं पाहिजे. तर आपण लेट्स सी. सो लेट्स सी. इथे आपण बेसिक्स सगळ्या समजून घेतल्या. सो लेट्स सी. यू मस्ट नो हाऊ टू सेव. I can thread a needle. I put a knot in the thread when I string flowers or beads in it. I can thread a needle means मी सुईमध्ये दोरा ओवू शकतो. I put a knot. knot म्हणजे काय? गाठ. KNOT knot. I put a knot in the thread when I string flowers or beads in it. मी दोऱ्याला फुले किंवा मणी ओवताना त्या दोऱ्याला गाठ मारतो किंवा गाठ मारू शकतो. त्यानंतर पुढे I can make these stitches running stitch and back stitch. I can also hem the border. मी जी शिवणकामामधली ज्या बेसिक्स आहेत ती बेसिक्स म्हणजे धावते टाके, उलटे टाके मारू शकतो. I can make these stitches running stitch and back stitch and I can also hem the border. आणि मी कपड्याच्या कडेला दुमड सुद्धा घालू शकतो. नेक्स्ट. I can sew up a tear in my clothes. I can even sew a button. There is a stitch called buttonhole stitch. मी माझे फाटलेले कपडे सुद्धा शिवू शकतो आणि मी शर्टला बटन सुद्धा शिवू शकतो. आणि there is a stitch called buttonhole stitch by sewing the edges of square piece of cloth. एकदा मी कापडाच्या चौरस तुकड्याचे कडा दुमडून एक हात रुमाल तयार केला. Once I made a handkerchief by sewing the edges of a square piece of cloth. तर ही सर्व बेसिक्स आपल्याला शिवणकामातली माहीत असायला हवी आणि आपल्याला ह्या गोष्टी करता यायला हव्यात. स्टुडंट्स, come to the page number 26. There are so many things. These things are related to the kitchen. So let's see. I love to help in the kitchen. I love to help in the kitchen. मला स्वयंपाकघरात मदत करायला आवडते. टू हेल्प मदत करणे. इन द किचन स्वयंपाकघरात. इथे पहा अगदी वरच्या बाजूला पॅडी काहीतरी करताना आपल्याला दिसतो आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या बॉक्समध्ये तिथे काय म्हणतोय पॅडी, तर पॅडी असं म्हणतोय लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला, आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल. मी फळे आणि भाज्या स्वच्छ करतो किंवा धुतो. क्लीन, टू क्लीन म्हणजे स्वच्छ करणे अँड टू वॉश, वॉश म्हणजे धुणे. फ्रूट अँड व्हेजिटेबल्स फळे आणि भाजीपाला. फ्रूट अँड व्हेजिटेबल्स फळे आणि भाजीपाला. तो आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. मी फळे आणि भाज्या स्वच्छ करतो किंवा धुतो. नंतर राईट साईडला पुन्हा पॅडी काहीतरी करताना दिसतोय आणि तो काय म्हणतोय, आय कॅन पील कुकुंबर्स. आय कॅन पील कुकुंबर्स. पील, पील म्हणजे काय, साल काढणे. काकड्या आहेत, काकड्यांना साली असतात. तर पॅडी म्हणतोय आय कॅन पील कुकुंबर्स. आय कॅन पील कुकुंबर्स. नाव कम टू द नेक्स्ट थिंग्स विच इज शोन इन पिंक कलर. तिथे पहा कुकू आहे आणि मिया आहे. तर
कुक्कू काय म्हणते, आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन्स अँड सिरियल्स. आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सिरियल्स. ग्रेन म्हणजे काय, धान्य, आणि सिरियल्स म्हणजे काय, डाळी. सिरियल्स म्हणजे काय, डाळी. तर ती कुक्कू काय म्हणते, आय हेल्प मदर, मी आईला मदत करते. कशामध्ये, इन क्लिनिंग. इन क्लिनिंग स्वच्छ करायला, साफ करायला. काय साफ करायला, ग्रेन अँड सिरियल्स. ग्रेन अँड सिरियल्स म्हणजे मी धान्य किंवा डाळी साफ करायला आईला मदत करते. त्याच पिंक कलरच्या बॉक्समध्ये कुक्कू काय म्हणते, आय लाईक शिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लोअर. आय लाईक शिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लोअर. शिफ्टिंग म्हणजे काय, चालणे. ग्रेन म्हणजे काय, धान्य. शिफ्टिंग म्हणजे चालणे, ग्रेन म्हणजे धान्य, ऑर फ्लोअर म्हणजे काय, पीठ. म्हणजे मला धान्य किंवा पीठ चाळायला आवडते. आय लाईक शिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लॉर, असं कुकू तिथं म्हणते आहे. अगदी मधोमध पुन्हा पॅडी त्या बॉक्समध्ये काहीतरी तो म्हणतो आहे. त्याच्याकडं ते शॉपिंग पॅड आहे आणि त्यावरती तो काहीतरी करताना आपल्याला दिसतोय. तर तो काय करतोय पहा, आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. काय म्हणतोय तो पॅडी, आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. मगाशी मी तुम्हाला सांगितलं फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे काय, फळे आणि भाजीपाला. तर फळे आणि ज्या भाज्या असतात त्या भाज्यांच्या चकत्या करणे, स्लायसिंग म्हणजे काय करणे, चकत्या करणे. कटिंग म्हणजे कापणे किंवा चॉपिंग. तर पॅडी असं म्हणतोय, जी फळं आणि भाज्या असतात त्यांच्या चकत्या करण्यामध्ये, त्यांना कापण्यामध्ये किंवा त्यांचे तुकडे करण्यामध्ये मी पटाईत आहे. आय एम गुड ॲट, मी पटाईत आहे कशात, स्लायसिंग. स्लायसिंग म्हणजे काय, चकत्या करणे. कटिंग ऑर चॉपिंग, कापणे किंवा तुकडे करणे. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स मीन्स व्हॉट, फळे आणि भाज्या. तर फळे आणि भाज्यांच्या चकत्या करण्यात, कापण्यात किंवा त्यांचे तुकडे करण्यात मी पटाईत आहे. आय एम गुड ॲट स्लायसिंग. ओके. त्याच्या शेजारी पहा, तिथं एक मिठू आहे आणि मिठूचा फ्रेंड बिट्टू आहे. तर तो काय म्हणतोय, आय लव्ह टू शेल, आणि कंसात काय म्हणतोय, अँड इट. आय लव्ह टू शेल in bracket and eat peas and green gram. Peas and green gram. I can shell beans and peanuts. I can shell beans and peanuts. तर तिथं तो बिटू काय म्हणतोय, आय लव टू शेल इन ब्रॅकेट अँड ईट पीज अँड ग्रीन ग्राम. पीज म्हणजे काय, वाटाणा. पीज म्हणजे काय, वाटाणा. आणि ग्रीन ग्राम म्हणजे हिरवा हरभरा. तर आय लव्ह टू शेल म्हणजे काय, टरफलं सोलणे. शेल म्हणजे काय, टरफले सोलणे. आय लव्ह टू शेल अँड ईट पीज अँड ग्रीन ग्राम. तर मला वाटाण्याची
आणि हिरव्या हरभऱ्याची टरफले सोलायला आवडतात. आणि तो अजून काय म्हणतोय, आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. आता बीन्स, बीन्स म्हणजे घेवडा, बीन्स म्हणजे घेवडा, आणि पीनट्स, पीनट्स म्हणजे काय, भुईमूग. तर घेवड्याच्या किंवा भुईमुगाच्या शेंगांची टरफल सोलू शकतो. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. बिलो द पिक्चर ऑफ बिटू देर इज अ पिक्चर ऑफ पॅडी. वन्स अगेन पॅडीचं पुन्हा एक चित्र दाखवलेलं आहे आणि पॅडीच्या समोर डिशेसमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे ते तुम्हाला दिसत आहे. तर तो पॅडी काय म्हणतोय, आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सलाड्स, पीनट लड्डू. पॅडी काय म्हणतोय, आय कॅन प्रिपेअर, प्रिपेअर म्हणजे काय, तयार करणे, प्रिपेअर म्हणजे काय, तयार करणे. आय कॅन शकतो, आय कॅन शकतो, आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस. सिम्पल डिशेस म्हणजे काय, अगदी साधे अन्न पदार्थ आहेत ते आम्ही काय करू शकतो, तयार करू शकतो. तर काय तयार करू शकतो, सलाड्स म्हणजे कोशिंबीर, आणि पीनट लड्डू, पीनट लड्डू म्हणजे काय, शेंगदाण्याचे लाडू. म्हणून तो पॅडी काय म्हणतोय, आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सलाड्स, पीनट लड्डू. मी कोशिंबीर आणि शेंगदाण्याचे लाडू यासारखे थोडे साधे साधे अन्न पदार्थ तयार करू शकतो किंवा सिंपल डिशेस तयार करू शकतो. पॅडीच्या चित्राच्या बरोबर डाव्या बाजूला शेवटी तळाशी बिट्टू आहे आणि बिट्टू शेजारी मी आहे. तर बिट्टू तिथे काहीतरी करताना दिसतो आहे आणि तो काय म्हणतोय, इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. चर्न, चर्न म्हणजे घुसळणे. इट्स फन टू चर्न, रवीने घुसळणे मजेशीर असते, परंतु सरते शेवटी म्हणजेच ॲट द एंड म्हणजेच अखेरीस. व्हॉट डू यू गेट, यू गेट बटर मिल्क. तर तुम्हाला काय मिळते शेवटी, ताक. म्हणून बिटू म्हणतोय, इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. आणि उजव्या बाजूला अगदी बॉटमशी तळाशी ताराचं चित्र आहे, शेजारी पोळपट आहे, लाटणे आहे, कणिक आहे, मळलेलं पीठ ज्याला आपण म्हणतो कणिक तेही आहे. तर ती तारा काय म्हणते, इट्स नॉट सो इझी टू मेक अ डो अँड रोल आउट पुरीज ऑर चपातीज. ते काय म्हणते, इट्स नॉट सो इझी, हे अजिबात सोपं नाही बरं का. इट्स नॉट सो इझी, अजिबात सोपं नाही काय, टू मेक अ डो, पीठ मळणं हे अजिबात सोपं नाही. म्हणजेच कणिक करणं हे अजिबात सोपं नाही, ज्याला आपण कणिक म्हणतो. ते कणिक करणं अजिबात सोपं नाही. अँड रोल आउट पुरीज और चपातीज, आणि त्या कणकाच्या पुऱ्या किंवा चपात्या लाटणं हे अजिबात सोपं नाही. इट्स नॉट सो इझी टू मेक अ डो अँड रोल आउट पुरीज और चपातीज. पीठ मळणं आणि पुऱ्या किंवा चपात्या लाटणं हे एवढे सोपे नाही. आणि शेवटी ताराचा जो दोस्त आहे तो दोस्त टोटो, तर टोटो काय म्हणतोय, मेकिंग भाकरी इज अ स्किल. पुरी आणि चपाती लाटणं तर सोपं नाहीच आहे, पण टोटोला काय आवडतं, भाकरी. म्हणून तो म्हणतोय मेकिंग भाकरी इज अ स्किल. भाकरी तयार करणं हे स्किल जॉब आहे, म्हणजे कौशल्याचं काम आहे.
अशा या सगळ्या स्वयंपाकघरातील सगळ्या गोष्टी आहेत. मग तारा आणि ताराचे मित्र त्या सगळ्या किचनमध्ये असणाऱ्या गोष्टी त्यांना काय काय आवडतं ते इथं सांगतायत. आपल्यालाही किचनमध्ये काम करायला आवडतं. आपणही ही छोटी छोटी कामं छान पद्धतीने करू शकतो. तर विद्यार्थी मित्रो, आर यू अ डायकिड या लेसन मधील पान नंबर 26 वरील आय लव्ह टू हेल्प इन द किचन यामधील ज्या काही स्वयंपाकघरातील करावयाची जी कामे होती अथवा ज्या बाबी होत्या ते आपण इथे अभ्यासल्या. याच लेसन मधील नेक्स्ट पॉइंट, डू answer the phone politely in Marathi or English and take down a message when necessary. And second, you must learn to be a smart consumer. त्याचबरोबर या टॉपिकशी असणारे जे पॉइंटर्स आहेत ते आपण नेक्स्ट पिरियडला अभ्यासणार आहोत. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्स.